राजदरबारात गोंधळ. दरबारात अचानक काही गावकरी रडतोरडत धावत येतात. गावकरी एक घाबरलेल्या आवाजात म्हणतो, महाराज, आमच्या गावात भुताटकी सुरू झाली आहे. रात्री कुणीतरी आमचं धान्य चोरून नेतं. अकबर आश्चर्याने उठून बसतो आणि म्हणतो, भूत धान्य का चोरतं? नक्की काहीतरी वेगळाच मामला आहे. बिरबल, याचा उलगडा तूच कर. बिरबल शांत हस्त पुढे येतो, डोकं हलवून म्हणतो, महाराज, हा भूताचा नव्हे, बुद्धीचा खेळ आहे. मी लगेच शोध काढतो. बिरबलची युक्ती. रात्री बिरबल शांतपणे गावात पोहोचतो. गाव संपूर्ण झोपलेला असतो. चंद्रप्रकाशात तो धान्याच्या गोदामात शिरतो. बिरबल एक मोठी पातेली मधोमध ठेवतो आणि त्यात चिकट, काळा रंग भरतो. तो आजूबाजूला पाहत हळू आवाजात म्हणतो, जो चोर धान्य चोरायला येईल, त्याचं रहस्य या पातेल्यात उघड होणार. गोदाम शांत, वातावरण थरारमय आणि बिरबलची युक्ती तयार. चोर सापडतो. रात्री शांत गावात हलक्या आवाजात खुसखुस, खडखड ऐकू येते. एक अंधुक सावली गोदामात शिरते, धान्य उचलते आणि पाऊल टाकताच थेट बिरबल ठेवलेल्या पातेल्यात पडते. चिकट काळा रंग त्या चोराच्या पायाला घट्ट लागतो. सकाळी सगळे गावकरी गोदामासमोर जमलेले. बिरबल आत्मविश्वासाने म्हणतो, आज चोर नक्की सापडणार. तो एक पाय तपासू लागतो आणि शेवटी रंग लागलेले पाय ज्याचे असतात, तो म्हणजे गावातील लोभी व्यापारी. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि लाज स्पष्ट दिसते. दरबारात पकडलेला व्यापारी उभा आहे. अकबर हलका हस्त त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, भूत काही नसतं. माणसाचाच लोभ सर्वात भयंकर असतो. बिरबल नम्र आवाजात पुढे म्हणतो, महाराज, चोर कितीही चतुर असला, सत्यापासून कधीच पळू शकत नाही. स्क्रीन टेक्स्ट. चतुराई योग्य मार्गासाठी वापरली तरच ती खरी बुद्धिमत्ता ठरते.